लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस आम्ही लग्न अक्षदा नावानं एक दुकानदारी सुरू केली आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला व्हॉट्सअपचे ग्रुप काही तयार केले जिल्हा न्याय आणि मग त्याच्यावर आम्ही जशी नवी नवरी तीनदा तीनदा आरशात पाहते तर सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर आम्ही लग्नाच्या हिशोबानं लिखाण करायचो. कारण लेखन हा आमचा पिंड असल्यामुळं बऱ्याच सामाजिक विषयावर अधूनमधून लिहित असतो आणि कुठला तरी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लेख वाचून अ, एक फोन आला एका मुलीचा, की तुमचा अमका अमका लेख वाचला आणि तुम्ही लग्न जुळवता असं कळालं. आता बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे, की आम्ही लग्न जुळवतो. तर असे विवाह संस्थेवाले किंवा अ, जे काही असतात तर ते हे लग्न जुळवण्याचं वगैरे काम करत नसतात. आपले जे काही पारंपरिक मध्यस्थ आहेत, तर तेच महत्वाचं लग्न जुळवण्याचं काम करतात. मात्र त्यांचा आपण गळा दाबून टाकलेला आहे आणि त्याला बाजूला फेकून दिलं. तर तो वेगळा विषय आहे. त्या मुलीचा फोन आल्याच्या नंतर ती मुलगीनं म्हटली, की "बाबा मला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा." पण त्यावेळेस आम्ही मुलींना ॲड करत नव्हतो. कारण आता सगळं कॉमन झालेलं आहेत. मुलं, मुली, स्त्रिया हे सगळे आता कॉमन झालेले आहेत आणि ते पण आता उत्स्फूर्तपणे आता त्याच्यावर आपले विचार मांडू लागलेले आहेत. स्थळाचं शोधन करू लागलेले आहेत. मग अशा वेळेस तिला म्हटलं, की तुझे वडील, भाऊ वगैरे कोणी असेल तर त्याला त्याचा नंबर त्याला ग्रुपमध्ये ती म्हटली, "भाऊ लहान येतं, वडील साधे येतं, शेती करतात, मुलगी नोकरीला." एक तृतीय श्रेणी कर्मचारी म्हणून राज्य शासनाची ती एक सेवाधारी कर्मचारी. तिचा फोटो आणि बायोडाटा तिनं टाकल्याच्या नंतर ती सीमावर्ती मराठवाडा भागातील म्हणजे आमच्या गावापासून 100 किलोमीटर अंतरावरील तिकडे आमचा फारसा रोटी आणि बेटी व्यवहार नाहीये. आणि मग अशा स्थितीमध्ये मुलगी दिसायला एकदम सुंदर, नोकरीवाली. मग ती काही ग्रुपवर दिसणारे बायोडाटा मला वैयक्तिक टाकत होती. या मुलासोबत बोलून बघा, त्या मुलासोबत बोलून बघा. मात्र ती मुलं ही आमच्या भागातील होती, वाशिम जिल्ह्यातील. मुलगी जी होती तर ती जालना जिल्ह्यातील आणि जालना बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरची आणि तिथं त्यांचं आणि आमचं अंतर जवळपास 100-125 किलोमीटरचं असल्यामुळं साहजिकच प्रतिसाद मिळत नव्हता. मुलाकडून नकार येत होता. मग एवढ्या चांगल्या मुलीला नाकारलं जातं. नवीन सोयरपणाच्या ठिकाणी लोकं सोयीसमन करत नाहीत ही गोष्ट त्यावेळेस म्हणजे जास्त प्रभावानं पाहिली जात होती. आणि मग अशा स्थितीमध्ये हे सगळं चालू असताना एक दिवस तिचा आणि आमचा संवाद झाला. मुलगा कसा पाहिजे तर तो सरकारी नोकरीवाला असला पाहिजे आणि त्याच्याकडे 4-2 एकर शेती असली पाहिजे, अशी तिची अपेक्षा होती. एक दिवस तिचा फोन आला, की एका मुलाचा फोटो टाकला तिनं 2-3 फोटो. मुलगा दिसायला सुंदर होता. म्हणला, "हा मुलगा एम.कॉम झालेला आहे. याच्याकडं 2-2.5 एकर शेती आहे. गरिबीतलं सर्वसामान्य कुटुंब आहे. साधंच घर आहे आणि दुसरीकडे मुलगा आमच्या आपसातील आहे, नात्यातील आहे, जवळचा आहे." तर मुलीला सहज विचारलं, की "तुझी अपेक्षा?" म्हटली, "तर सरकारी नोकरीवाला तिला पाहिजे." मग म्हटलं, की "सरकारी नोकरीवाला तू शोधशील, तिचा पगार विचारला तर तिचा पगार 38,000 ते 40,000 पर्यंत त्यावेळेस. मग एखादा पुन्हा 40,000 पगारावाला दोघांचा पगार झाला असता लाखभर. घर खर्चासाठी त्याचे 25,000 रुपये खर्च झाले असते. नंतर मग बाल्याची माय, बाली आणि 10 बाय 10 ची खोली. ही सासू सासऱ्याला विसरली असती आणि तो मुलगाही त्याच्या आई वडिलाला विसरला असता. मग हे भलं, यांचं कुटुंब भलं, एवढ्यापुरतं ते मर्यादित जगले असते. 2-4 वर्षानंतर मग दोघाचा पैसा आल्याच्या नंतर पैसा पचवता येत नाही, टिकवता येत नाही. मग सरकारी नोकरीवाले साहेब संध्याकाळी येता येता धाब्यावर गेले असते. रात्री 10 वाजता 11 वाजता डुलत डुलत आले असते. ही गोष्ट तिला समजावून सांगितली. चांगलं आयुष्य जगण्यासाठी माणसाला खूप कमी लागतं आणि हा मुलगा जरी बेकार असला, तरी तुझ्या आपसातला आहे, तुझ्या ओळखीचा आहे. आपण असं शक्यता गृहीत धरू, की हा 95% चांगला आहे, 5% भविष्य आपल्यालाही सांगता येणार नाही, की तो पुढे चालून जर बिघडला तर त्याचं सांगता येणार नाही. पण सध्या तरी तो चांगला आहे आणि माणसाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी खूप कमी लागतं आणि याच्यामध्ये परिणाम असा होईल, की तो मुलगा जर खरंच चांगला असेल, तर तू नोकरी करत असताना तुला घरकामामध्ये तो मदत करेल. एखाद्या वेळेस जर तुला ऑफिसला जायला उशीर होतोय आणि अशा वेळेस जर घरातली भांडी पडलेली असतील, तर तो म्हणाल, "राहू दे, मी दुपारी घासतो." त्याला कमीपणा त्याच्यामध्ये वाटणार नाही. तुझे सासू-सासरे पण तू कमावती आहे म्हणून तुझ्या पुढं-पुढं करतील. आणि मग ते बोलणं त्या मुलीला कुठेतरी पटलं, आवडलं आणि 4-8 दिवसांनी तिचा फोन आला, की "आमची एंगेजमेंट झाली. तुम्ही साक्षगंधाच्या कार्यक्रमाला या." जाणं नाही झालं. पुढे लग्न झालं. लग्नाची पत्रिका दिली. जाणं नाही झालं. आणि त्याच्यानंतर मग 4-5 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि सहजच आम्ही आमच्या कुटुंबासह गावातील काही महिलासह एक मोठी क्रुझर गाडी घेऊन राजूरच्या दर्शनाला गेलो गणपतीला तिथं बाजूलाच असणाऱ्या
आणि 7-8 महिला आमच्यासोबत होत्या. गेल्याच्या नंतर मग तिथं फोटो वगैरे काढले. बायकोनं मी स्टेटसला फोटो ठेवला आणि तिनं कुठून तरी ते स्टेटस आमचं बघितलं. म्हटली, "काका तुम्ही इथं राजूरला आले का?" म्हटलं, "हो." म्हटली, "माझं गाव तिथून 4च किलोमीटर आहे. तुम्ही या माझ्या घरी. मी सध्या वडिलाकडेच असते डिलिव्हरीसाठी. तुम्ही माझ्या लग्नालाही आले नाही. आता तुम्हाला नातू झाला तर नातू बघायसाठी तरी निदान या." म्हणजे आपण चांगलं जर लोकांसोबत वागलं तर लोक सुद्धा आपल्यासोबत चांगलंच वागतात, परतफेड करतात. दुनिया गोल आहे. जसं पेराल तसंच उगवत असतं. याचे अनुभव आम्हाला अनेक वेळा आलेले आहेत. मागच्या वर्षी आम्ही आमच्या मुलीचं लग्न केलं. 10-15 हजार रुपये, 10-15 लाख रुपये खर्च झाला. खिशामध्ये 1 रुपयाही नव्हता. मात्र अनेकदा त्यांनी आम्हाला भरभरून मदत केली. ही लोकांकडे दानवृत्ती अजूनही कायम आहे. या गोष्टीचा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे. तेव्हा चांगला हेतू, उद्देश ठेवून परोपकार करण्याचा प्रयत्न करा, जेवढं तुमच्याच्याने शक्य होईल. कुणालाही फसवू नका, कुणालाही लुटण्याचा प्रयत्न करू नका. कष्टाचे पैसे कोणाला सोडू नका, हरामाचे कोणाचे घेऊ नका. हे आमचं वारंवार सांगणं असतं आणि इथेही तेच सांगतो. आणि मग त्या मुलीनं खूप आग्रह धरला. आम्ही तिच्या घरापर्यंत गेलो. घर आमच्यासारखंच साधं शेणामातीचं. तिला खूप त्या गोष्टीचं अप्रूप वाटलं, अगत्य वाटलं. तिनं आम्हाला चहा पाण्याचं जे काही आतिथ्य दाखवलं, तर ते म्हणजे शब्दामध्ये वर्णन करण्यासारख्या नसतात ह्या गोष्टी. आणि मग आम्ही त्या मुलाच्या हाती, छोट्या बाळाच्या हाती 50-100 रुपये देऊन त्या मुलाचं चेहरा जसा पाहून एक शकूनचे पैसे देऊन आम्ही तिथून आलो. तर तात्पर्य हेच की जे काही आपण सध्या अपेक्षांचं ओझं घेऊन जगतो आहोत, तर बरीच मुलं अशी आहेत की ज्या मुली गुणवान आहेत, कर्तृत्ववान आहेत, कमावत्या आहेत. तर अशा मुलींनी आपल्या नात्या-गोत्यातील स्थळं शोधायला हरकत नसावी. त्याची पूर्ण चाचपणी करून स्थळाशी जुळती-मिळती हे करावी की मुलगा गुणवान असला पाहिजे, कर्तृत्ववान असला पाहिजे आणि त्याला आपण कुठेतरी बाइंडिंग केलं पाहिजे की जर एखादी मुलगी कमावती असेल, तर त्याला बंधनात ठेवलं पाहिजे की तुला बायकोच्या जीवावर ऐश करता येणार नाही किंवा बायको कमावून आलेलं तू दारू पिऊन घरी येशील, हे चालणार नाही. या पद्धतीनं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आमच्या भागामध्ये, नात्या-गोत्यामध्ये एक मुलगी नोकरीवाली, तिचं लग्न ठरलं, मुलगा पाहून गेले. तो सर्वसाधारण शिकलेला, पण त्याला नोकरी नव्हती. घरी-बरी शेती, मुलगी नोकरीवाली. मात्र मुलीनं एक आट घातली की माझ्या आई-वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला जगवलं, शिकवलं, वागवलं. माझ्या आई-वडिलांची परिस्थिती मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. लग्न झाल्याच्या नंतर मी जवळपास 1 ते 1.5 वर्ष माझ्या वेतनातला 1 रुपयाही तुम्हाला देणार नाही. हे सगळे पैसे माझ्या आई-वडिलांना मी कर्ज फेडण्यासाठी देईल आणि माझं लग्न मी साध्या पद्धतीनं करेल. असं तिनं अट घातली आणि समोरची लोकं तयार झाली. आपसामध्ये ते लग्न झालं आणि अजूनही त्यांचा संसार सुखाचा सुरू आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. पुण्याची एक घटना तुम्ही आम्ही टीव्हीवर पाहिली असेल मागच्या महिन्यातली, की लग्न झालं आणि 24 तासामध्ये घटस्फोट घेणारी ती पहिली घटना महाराष्ट्रातली आहे. 11 लाखापेक्षा अधिक खटले हे कौटुंबिक न्यायामध्ये फारकतीसाठी प्रलंबित आहेत. कुठल्या दिशेनं जायचं, कुठल्या रस्त्यानं जायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. रस्ता कुठलाच चांगला नसतो. स्वतःचा मार्ग स्वतःला निर्माण करता आला पाहिजे. मग ती वाट आपल्याला तयार करता आली पाहिजे आणि प्रत्येक वाट ही चांगलीच असते. मात्र आपलं मन, हेतू, उद्देश हे सगळ्या गोष्टी शुद्ध, प्रामाणिक असायला हव्यात. तुर्तास धन्यवाद.